नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज मी आपल्याला हा जो ऑडिओ टाकण्याचा उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांनी एखाद्या मॅन्युफॅक्चररकडे किंवा एखाद्या कंपनीकडे किंवा एखाद्या ट्रेडरकडे गेल्यानंतर आपल्याला लागणारं मशीन हे सिलेक्ट कसं करावं किंवा आपल्या स्वतःसाठी मशीन सिलेक्ट करण्यासाठी कोणकोणते पॅरामीटर्स त्या ठिकाणी कन्सिडर केले पाहिजेत. तर जनरली शेतकरी मित्र ज्यावेळेस एखाद्या मॅन्युफॅक्चरकडे जातात तर तिथं पद्धत अशी आहे की त्याच्याकडे एक दोन पद्धतीचे मॉडेल्स असतात आणि तो त्यांना म्हणतो हां हे घ्या हे घ्या ते घ्या ते घ्या. तर यामध्ये माझे काही रिकमेंडेशन्स आहे किंवा माझा काही अनुभव आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करतो. तर कुठल्याही शेतकऱ्याने स्प्रेयर जाऊन सिलेक्ट करू नये, ते त्याने त्याच्याकडनं मॅन्युफॅक्चर्ड करून घ्यावं किंवा ॲसेंबल्ड करून घ्यावं. हा माझा त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रामाणिक सल्ला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी काही इनपुट्स दिले पाहिजेत आणि त्या मॅन्युफॅक्चरकडे तेवढी आयडिया असली पाहिजे की ह्या इनपुट्सच्या रिलेटेड कुठल्या पद्धतीचं कॉम्पॅटेबल मॉडेल आपण त्या शेतकऱ्याला सुचवू शकतो. फॉर एक्झाम्पल एक केस घ्या की एक द्राक्ष बागायतदार आहेत. तर तो द्राक्ष बागायतदार गेल्यानंतर त्या मॅन्युफॅक्चररने त्याच्याकडनं काही डेटा काढून घेतला पाहिजे की फॉर एक्झाम्पल सर तुमच्याकडे ट्रॅक्टर कुठला आहे, दुसरं आपल्याकडे क्रॉप कुठला आहे, म्हणजे मल्टिपल क्रॉप्स आहे की सिंगल क्रॉप्स आहे, त्यानंतर थर्ड त्या क्रॉप्सच्या प्लांटेशन डायमेन्शन्स कुठल्या आहेत, फोर्थ की त्यामध्ये तुमच्याकडे स्ट्रक्चर कुठले आहेत, वाय स्ट्रक्चर आहे की बोअर स्ट्रक्चर आहे, फिफ्थ की तुमच्याकडे सॉईल टाईप कोणता आहे, सिक्स्थ की त्यामध्ये किती एकरेजला ते तुम्हाला यूज करायचं आहे, आणि सेवन्थ की तिथे स्वतः शेतकरी म्हणजे मालक वर्ग त्या ठिकाणी यूज करतात की त्यांच्याकडे गडीबाई काम आहे. तर हे इनपुट्स दिल्यानंतर मग त्या मॅन्युफॅक्चररने त्याच्यावरनं काय काय सिलेक्शन करायला हवं हे या ठिकाणी मी सांगतो. आत्तापर्यंतचा डेटा हा शेतकऱ्याकडून काढून घेतला आहे. आता त्याच्यावर आपल्याला जे युनिट रिकमेंड करायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम जर ट्रॅक्टर एक चांगल्या ब्रँडचा चांगल्या कंपनीचा, मी चांगली कंपनी यापेक्षा चांगल्या एच पीचा असं त्या ठिकाणी म्हणेल, गैरसमज करून घेऊ नका. जर 24 एच पी आणि अबोव या पद्धतीचा जर आपल्याकडे ट्रॅक्टर एच पी अवेलेबल असेल तर त्यामध्ये 24 इंच अँड अबोव केसिंग त्या ठिकाणी द्यायला त्या ठिकाणी हरकत नाही आहे. सेकंड किती क्षेत्र आहे यानुसार तुम्ही त्यांना पंप सिलेक्शन त्या ठिकाणी महत्त्वाचा फॅक्टर असतो. म्हणजे पहिला जो फॅक्टर आहे तो फॅन सिलेक्शन जो ट्रॅक्टरच्या एच पीवर डिपेंड असला पाहिजे. दुसरा जो फॅक्टर आहे तो पंप सिलेक्शन हा क्षेत्रावर डिपेंड राहिला पाहिजे की किती क्षेत्रासाठी वापरायचा आहे. आणि थर्ड फॅक्टर हा नोझल सिलेक्शन असला पाहिजे. जर द्राक्ष शेती असेल तर इटालियन आणि अमेरिकन हे दोन्ही नोझल म्हणजे टीजेट किंवा इटालियन्स म्हणजे तुम्ही ब्रागालिया घ्या, वॉलो मेकॅनिका घ्या, मसुटी घ्या, आराग घ्या, या कंपन्या तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असतील. आणि पण डाळिंब शेतीमध्ये मी जास्त करून टीजेट त्या ठिकाणी रिकमेंड करत नाही. त्याचे कारण आपण नंतर डिटेलमध्ये चर्चा करूया. परंतु द्राक्ष शेतीपेक्षा डाळिंब शेतीमध्ये टीजेट न वापरता एक चांगला निर्णय असेल. तिथे होता होईल तर ॲडजस्टेबल नोझल त्या ठिकाणी घेतले पाहिजे. तर हे तीन फॅक्टर त्या ठिकाणी लागू पडतात की ट्रॅक्टरच्या एच पीनुसार फॅन सिलेक्शन, क्षेत्रानुसार पंप सिलेक्शन आणि क्रॉपनुसार नोझल सिलेक्शन, या तीन गोष्टी सिलेक्ट करून त्या ठिकाणी युनिट दिलं पाहिजे. हे सगळं करताना अशा पद्धतीने का करावं तर तर युनिट हे अंडर कॅपॅसिटी होऊ नये. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर त्या शेतकऱ्याची रिक्वायरमेंट जर जास्त असेल तर त्याला अंडर कॅपॅसिटी युनिट देऊन त्या युनिटमध्ये मेंटेनन्स येण्याचे चान्सेस असतात. किंवा दुसरं जे की महत्त्वाचं आहे ओव्हर कॅपॅसिटी, म्हणजे जर त्याचे क्षेत्र जर कमी असेल आणि त्याला हायर कॉन्फिगरेशन जर मशीन जर द्यायचा प्रयत्न केला तर ते काही निगेटिव्ह नाही आहे, परंतु फायनान्शियली स्ट्रेस त्या ठिकाणी जनरेट होतो. तो फायनान्शियल स्ट्रेस बसू नये, त्यामुळे त्याच्या गरजेवाईजच मशीन म्हणजे तो अंडर कॅपॅसिटी पण नको व्हायला आणि ओव्हर कॅपॅसिटी पण नको व्हायला. अशा पद्धतीने मॅन्युफॅक्चररने या पद्धतीचं सिलेक्शन करून त्या ठिकाणी युनिट ते शेतकऱ्यांपर्यंत दिलं पाहिजे. आता यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर असतो की ते मटेरियल खराब होऊ नये म्हणजे गंजू नये. तर त्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल
की त्याने कुठल्याही मॅन्युफॅक्चररकडे जावं, मात्र चॅसिस ज्याला आपण तो स्ट्रक्चर म्हणतो, ते सुद्धा घेताना हॉट डिप गॅल्वनाइज घ्यावं, ही या ठिकाणी मी शेतकऱ्यांना रिकमेंडेशन देईल. की बऱ्याचदा काय होतं, की त्यामध्ये 3-4 हजार रुपयाचा डिफरन्स असतो आणि शेतकरी वर्गाला जर म्हटलं की त्याला गॅल्वनाइज करून घ्या, तर गॅल्वनायझिंगचे चार्जेस जर सांगितले तर बरेच शेतकरी त्या ठिकाणी नको म्हणतात, की नको आहे गॅल्वनायझिंग. तर असं करू नये, कारण शेवटी हे सगळे परफॉर्मन्स किंवा रिक्वायरमेंट ह्या बाबतीत एक भाग झाला, परंतु अँटी रस्ट किंवा ड्युरेबिलिटी ज्याला म्हणूया, त्यासाठी गॅल्वनाइजच मटेरियल त्या ठिकाणी सिलेक्ट केलं पाहिजे, असं हे माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे. गॅल्वनायझिंगमध्ये बऱ्याचदा कधी-कधी मॅन्युफॅक्चरर तुमच्याकडनं एक्स्ट्रा टाईम मागून घेईल, तर तो देण्याची त्या ठिकाणी मानसिकता ठेवा. कारण तुम्ही आज 10 दिवस लेट होत असेल आणि त्यामुळे जर गॅल्वनाइज न घेता कलर जर घेत असाल, तर मित्रांनो ते युनिट आपल्याला 5-7 वर्ष, 10 वर्षापर्यंत वापरायचं असतं आणि कलर चॅसिसमध्ये ते वापरणं कुठंतरी डिफिकल्ट जातं. त्यामुळे घेताना चॅसिस देखील गॅल्वनाइज घ्या, हॉट डिप गॅल्वनाइज घ्या. ती पावडर कोटिंग किंवा कलर कोटिंगची घेऊ नका. म्हणजे घेतली असेल तर हरकत नाही. परंतु माझा तरी सल्ला असतो प्रत्येक शेतकऱ्याला. परंतु ते किमती सांगितल्यानंतर शेतकरी नाही म्हणतात आणि नाही काही गरज नाही, याच्यातच होऊन जाईल, अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी डील्स होत असतात. आणि त्यानंतर कालानुरूप ज्यावेळेस असे काही रस्टिंगचे काही प्रॉब्लेम्स येतात, त्यावेळी शेतकरी वर्गांमध्ये नाराजीचा सूर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतो. त्यानंतर हे सगळं होत असताना बेल्ट जे आहेत आपल्या मॅन्युफॅक्चरकडनं, मी परत सांगतोय, हे मी कुठल्याही एका कंपनीविषयी बोलत नाही आहे. हा एक माझा जनरल डिस्कशनचा टॉपिक आहे, की त्यामध्ये बेल्ट वापरत असाल तर ते बेल्ट ॲटलिस्ट पंपचे बेल्ट तरी फेनर कंपनीचे समोरून टाकून घ्या. फेनर कंपनीचा जो बेल्ट आहे, त्यामध्ये जे नायलॉन आहे ते अतिशय हाय ग्रेड नायलॉन त्या ठिकाणी वापरलं जातं. त्यामुळे शक्यतोवर त्या त्याचे जे वेअर अँड टिअर आहे, ज्याला आपण घर्षण म्हणतो, ते घर्षण त्या ठिकाणी कमी असतं. वेअर अँड टिअर त्याला खरा शब्द आहे. त्याला मराठीत म्हणजे झीज, हां, झीज त्याची बऱ्यापैकी कमी असते. त्यामुळे फेनर कंपनीचे बेल्ट त्या ठिकाणी असावेत, असं माझं या ठिकाणी महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट सांगेल. त्यानंतर त्यामध्ये ग्रीस पॉईंट, ऑइल पॉईंट कुठे-कुठे समजून घेतलं पाहिजे. आज काही लोकांनी फोटो टाकले, त्या फोटोमध्ये सांगितलं की हे डिस्टन्स वाढल्यानंतर थोड्या अडचणी येतात. ते मी मान्य करेल. मात्र शेतकरी बंधूंनो, तो पॉईंट देण्याचा जो शेतकरी आजपर्यंत आपल्या छोट्याशा शॉपपर्यंत आला असेल, त्याला त्याचं कारण माहिती आहे की याची लेंथ का वाढवली आहे. तर ॲग्रोफॅब जो जॉईंट देतो तो ॲडजस्टेबल जॉईंट आहे. ॲडजस्टेबल म्हणजे पूर्ण युनिट जोडल्यानंतर ते जॉईंट जोडावे लागतात. याची ब्युटी अशी आहे की एकटाच माणूस ते युनिट जोडू शकतो, एकटाच माणूस ते युनिट सोडू शकतो. 2 माणसांची गरज नाही आहे. आता ती एंगेजमेंट ॲडजस्ट करण्यासाठी पुढील जे आर्म आहे, ज्याला माउंटिंग आर्म म्हणतो, ते माउंटिंग आर्म मोठे देणं त्या ठिकाणी आम्हाला कर्मप्राप्त असतं. त्यामध्ये ते आमचं लिमिटेशन आहे असं थोड्या वेळ म्हणा. हो, परंतु काही शेतकऱ्यांची जर 100% कॉम्पॅक्टनेसची रिक्वायरमेंट असेल आणि ते त्या ट्रॅक्टरवरून युनिट कधी डिसमेंटल किंवा डिटॅच करतच नसेल, तर अशा ठिकाणी देखील आम्ही त्या ठिकाणी देण्यास त्या ठिकाणी तयार आहोत. त्यानंतर आम्ही जॉईंटला बरोबर टॉपलिंग पण देतो ॲडजस्टेबल. तर टॉपलिंगची पण एक लिमिटेशन आहे. एका पर्टिक्युलर लिमिटची छोटी टॉपलिंग मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. तर ती टॉपलिंग बसावीत यासाठी देखील तो पुढचा जो आर्म आहे तो आम्हाला मोठा ठेवावा लागतो. आणि हेच ते रिझन आहे की त्याची लेंथ त्या ठिकाणी थोडी वाढवावी लागते पर्पजली, जेणेकरून तो ॲडजस्टेबल जॉईंट आम्ही त्या ठिकाणी देऊ शकू. तर ॲडजस्टेबल जॉईंटचा फायदा एवढाच होतो की सोडणं जोडणं त्या ठिकाणी खूप सोपं होऊन जातं आहे. हा त्या ठिकाणी मुद्दा आहे. तर मी कन्क्लुजन करतो या सगळ्यांचं. तर शेतकऱ्यांनी मॅन्युफॅक्चरकडे जाऊन डायरेक्टली त्याच्याकडे काय आहे त्यापेक्षा सर्वप्रथम तुम्ही त्यांना काही रिकमेंडेशन दिले पाहिजे की माझ्याकडे क्षेत्र किती आहे, त्याच्यानुसार तुम्ही पंप ठरवा. ट्रॅक्टर कोणता आहे त्याच्यानुसार फॅन साईज ठरवा आणि क्रॉप कुठलं आहे त्यानुसार नोझल ठरवा. त्याच्यानंतर बेल्ट हे चांगल्या कंपनीचे. चेन ड्राईव्ह 100% घेऊच नका. चेन ड्राईव्हने येत्या काळामध्ये पंपाचा मोठा मेंटेनन्स निघतो आणि त्यामुळे त्या मेंटेनन्समुळे देखील तुमची आणि मॅन्युफॅक्चररची त्या ठिकाणी नाराजगी त्या ठिकाणी होऊ शकते. चॅसिस जे आहे ते हॉट डिप गॅल्वनाइज घेतली पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चररने देखील डिलिव्हरी पैसे मिळालेत विषय संपला असं न करता
शेतकऱ्याबरोबर पुढील 10 मिनटं खर्च करून त्यामध्ये ग्रीस पॉईंट कुठे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जॉईंटला 2 ग्रीस पॉईंट्स असतात. त्याच्यानंतर ज्या पेडस्टल बेरिंग आहेत, मी लोकल युनिटविषयीच आपण या ठिकाणी आजचा हा विषय ठेवलेला आहे, कारण आज त्याच्यावरच चर्चा त्या ठिकाणी चालू आहेत. पेडस्टल बेरिंगला देखील खालचा जो शाफ्ट आहे त्याला 2 पेडस्टल बेरिंग असतात, त्याला 2 ग्रीस पॉईंट असतात. त्यानंतर जर तुम्ही सिरॅमिक पंप जर नाही घेतला, साधा पंप जर घेतला, तर त्याच्या पिस्टनला 3 ग्रीस पॉईंट असतात. त्यानंतर आपला जो फॅन माउंटिंग हार्बर जो आहे तो आपल्या कंपनीचा ऑइल हार्बर आहे. यापूर्वी आम्ही देखील ग्रीस हार्बर वापरायचो, परंतु ग्रीसमध्ये ल्युब्रिकेशन कधी कधी अडचणीचं होऊन जातं. त्यामुळे आम्ही त्याच्यात ऑइल सील टाकून ऑइल हार्बर त्या ठिकाणी तयार केलेत, जेणेकरून त्याच्यामध्ये मेंटेनन्स हा बऱ्यापैकी शून्यावर येऊन थांबलेला आहे. तर अशा पद्धतीचे कुठे कुठे ग्रीस पॉईंट आहे, बेल्ट टाईट कसे करायचे, या सगळ्या माहिती शेतकऱ्याने त्या ठिकाणून मॅन्युफॅक्चरकडनं घेतल्या पाहिजे आणि मग घरी जाऊन त्या ठिकाणी त्याचा वापर झाला पाहिजे. पंपाचा प्रेशर हा 20 पेक्षा जास्त नसावा आणि नकोच. जर तो एक्सेस ठेवत असाल त्याचे कारणं आपल्याला माहिती द्यायला पाहिजे. आणि जर लिटर्स ऑफ वॉटर म्हणजे जास्त पाणी उडवायचा हाच जर त्या ठिकाणी उद्दिष्ट असेल, तर त्या ठिकाणी डिक्सवर काम केलं पाहिजे, ट्रॅक्टरच्या स्पीडवर काम केलं पाहिजे. म्हणजे आम्ही जे इटालियन पंप्स आहे, मोठमोठे आमचे जे इम्पोर्टेड युनिट्स आहे, इम्पोर्टेड काइंड ऑफ, तर त्या युनिटला देखील 20च्या पुढे प्रेशर आम्ही रिकमेंड नाही करत. तर हे तैवान किंवा चायनावरून इम्पोर्ट होऊन आलेले STP पंप आहेत, त्याला काही शेतकरी लिटरली 40 बार प्रेशरपर्यंत वापरतात. इवन काही काहींच्याकडे प्रेशर इंडिकेटरच नाही आहे, रिटर्नमधून पाण्याचा थेंब निघत नाही आहे, रिटर्न खराब झाले म्हणून त्या ठिकाणी कॉक टाकलेले आहेत. अशा पद्धतीचे अरेंजमेंट आपण आपल्या लेवलला करतो आणि STP पंप आपल्याला त्या ठिकाणी जास्त दिवस सर्व्हिस देऊ शकत नाही. तर जर ह्या पद्धतीने तुम्ही साध्या जरी STP पंपाचे लाड केलेत, तर तो देखील तुम्हाला त्या ठिकाणी सर्व्हिस देईल, असं माझा अनुभव आहे. मी काही शेतकऱ्यांना 3,500-4,000चे STP पंप घेऊन 3-3, 4-4 वर्ष त्याच्याकडनं सर्व्हिस घेतानारे शेतकरी माझ्या पुढे आहेत. त्यांची नावं देखील मी तुम्हाला देऊ शकतो. तर वापर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर वापर करत असताना व्यवस्थित वापरायला हवं, म्हणजे मॅन्युफॅक्चरर आणि तुमचे त्या ठिकाणचे ऋणानुबंध लॉंगर लाईफ त्या ठिकाणी राहू शकतात. तर ह्या पद्धतीचे प्रत्येकाने जर युनिट व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने मेंटेन केलेत, तर साधे ब्लोअर देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे आउटपुट त्या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतात. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, की आत्ता जे रेग्युलर फॅन आपण त्या ठिकाणी वापरतो, त्यामध्ये काही शेतकरी त्याच्यामध्ये पुली रेशोज बदलून घेतात. म्हणजे फॅनची जी रेशो आहे तो 12 खालची आणि वरची 3 असं आम्ही त्या ठिकाणी देतोय. 12-3 मध्ये 12/3 म्हणजे 4चा रेशो तयार होतो. त्यामध्ये 3% फ्रिक्शन लॉसेस त्या ठिकाणी आम्ही म्हणतो. तर नाही 4चा तर 3.8चा तरी रेशो त्या ठिकाणी मिळतोय. म्हणजे PTO एक वेळा फिरला तर फॅन 4 वेळा फिरतो. असं जर त्याचं जर गणित जर पकडलं, तर बरेच शेतकरी ते खालची पुली 14ची करतायत आणि वरची पुली. तर हे जे रेशो ज्यावेळेस करतात, तर अँगल ऑफ लॅप म्हणजे बेल्ट आणि पुलीमध्ये, म्हणजे वरची जी पुली आहे छोटी पुली, ज्यावेळेस खालची पुली जेवढी जेवढी मोठी होईल, तेवढा बेल्ट आणि पुली वरच्या 3 इंची पुलीमधला अँगल ऑफ लॅप ज्याला म्हणतात, म्हणजे कॉन्टॅक्ट जेवढा आहे तो कमी होतो. त्यामध्ये बेल्ट स्लिप होतो. बेल्ट स्लिप झाला की इट्स कन्वर्ट्स इंटू फ्रिक्शन. फ्रिक्शन होतं. फ्रिक्शन झालं की स्लिपेजमुळे त्या ठिकाणी फ्रिक्शनचं रूपांतर टेम्परेचरमध्ये होतं. टेम्परेचर झाल्यानंतर तो बेल्ट त्या ठिकाणी खराब होतो आणि खराब झाल्यानंतर आपल्याला परत ते मेंटेनन्स त्या ठिकाणी करावे लागू शकतात. तर ॲज पर ॲज माय कन्सर्न, की बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी 12-3 हाच रेशो त्या ठिकाणी मागे सांभाळला पाहिजे. फॅन जे आहेत, जे साधे फॅन आपण त्या ठिकाणी वापरतोय, त्यांच्यामध्ये मागून हवा निघाली, म्हणजे ज्या साईडनी फॅन हवा ओढतो, म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की रिव्हर्स सक्शन. तर मित्रांनो, रिव्हर्स सक्शनमध्ये एअर व्हॅलोसिटी म्हणजे हवेची गती खूप कमी असते ॲज कम्पेअर टू बॅक सक्शन. मी हे आमच्या मॉडेलविषयी बोलतोय, कारण त्याच्यामध्ये मी काही बघितलेलं आहे की बरेच शेतकऱ्यांनी असं केलेलं आहे की त्यांची हवा, जिथून हवा ओढतोय फॅन तिथूनच हवा लीक होते, तिथून हवा बाहेर निघते. मग त्यामध्ये आपण काय करतो, आपण त्याच्यात ते रबर वगैरे लावतो. काही लोकांनी तर त्याला डायरेक्ट असे पट्टा वेल्डिंग करून घेतलेला आहे.
तर मित्रांनो, यामध्ये मला तुमचं ध्यान त्या ठिकाणी न्यावंसं वाटतं, की तो ज्या ठिकाणून हवा ओढतो, तो ओढणारा इनलेटच जर तुम्ही बंद करून टाकला, कमी केला, तर आउटलेट वाढेल कसा? त्यामुळे मॅन्युफॅक्चररने देखील असं काहीतरी डिझाइन करावं, की हवा ओढत असताना तिथून हवा लीक होता कामा नये आणि हवा दोन्ही बाजूला इक्वल यावी, यासाठी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. म्हणजे इंडस्ट्रीला चांगल्या पद्धतीचे स्प्रेयर आपल्याला त्या ठिकाणी देता येतील आणि डावीकडे आणि उजवीकडचा जर व्हेलॉसिटी हवेची गती एकसारखी असेल, तर त्यांना चांगल्या पद्धतीचं कव्हरेज त्या ठिकाणी मिळेल आणि शेतकऱ्याला ज्या पेस्ट कंट्रोल करण्यासाठी, डिजीज कंट्रोल करण्यासाठी चांगल्या पद्धतीची मदत होऊ शकेल. तर आज ज्या दिवसभरातल्या ज्या संमिश्र प्रतिक्रिया किंवा चांगल्या प्रतिक्रिया ज्या माझ्यापर्यंत पोहोचल्या, त्यावरून ॲग्रोफॅमनी केलेल्या कामाची पोचपावती त्या ठिकाणी तुम्ही देतायत. आम्ही देखील आमच्या बाजूने किंमत